सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी 18 तारखेला घेण्याची योजना आहे। महापौरांनी तसा अजेंडा देखील काढला आहे। तो अजेंडा माझ्या हातात आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्थापन सुधारण्यासाठी 1378 कोटीची योजना हे जागतिक बँकेकडून मंजूर करण्यात आली आहे। पण त्यासाठीचा काही हिस्सा हा सोलापूर महानगरपालिकेला जमा करावायचा आहे। त्याच्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने प्रचंड म्हणजे एक जबरदस्त अशी एक योजना त्यांनी ह्या अजेंडामध्ये प्रस्तुत केली आणि तो प्रस्ताव पालिका आयुक्तांकडून सादर करण्यात आला। आणि त्या प्रस्तावाचं वैशिष्ट्य असं आहे की ही योजना जी आहे त्या योजनेचा जो सहभाग निधी आहे तो उभारण्यासाठी शासनाने पदाधिकाऱ्यांना एक कार्यपद्धती सांगितली आणि त्या कार्यपद्धतीनुसार जर का आपण पैसे उभारू शकतो असा त्यांचा कयास असावा। आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत की बाबा सोलापूर महानगरपालिकेचा हिस्सा उभा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा भाडे तत्वावर BOT तत्वावर देण्याचा घाट त्यांनी घातला आहे। आणि त्याच्यामध्ये पालिका आयुक्तांनी ज्या 7 जागा ज्या सांगितल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला। नवीपेठ येथील TP 4 फायनल प्लॉट 166 रिलायन्स मार्केट शेजारील खुली जागा लक्ष्मी पेठ इथली अंदाजे क्षेत्रफळ आहे त्याचं 6657 आणि हा जो मंजूर आराखड्यामध्ये त्याचं म्हणजे TP मध्ये जे आरक्षण आहे ते फायर ब्रिगेड आणि प्रायमरी स्कूल आहे। आणि प्रारूप आराखड्यामध्ये देखील त्याच पद्धतीनं ते आरक्षण ठेवलंय। त्याशिवाय दुसरी जागा आहे उत्तर सदर बाजार येथील 7 रस्ता बस डेपोची खुली जागा 8800 स्क्वेअर मीटर चौरस मीटरची जागा आहे। म्युन्सिपल बस डेपो आणि सिटी बस टर्मिनल आरक्षण हे पूर्वीचंही तसंच होतं आणि प्रारूपमध्ये देखील त्याच पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर तिसरी जी जागा आहे बुधवारपेठ येथील TP फायनल प्लॉट नंबर 30 डी मार्ट समोरची जागा 8860 म्हणजे पार्कसाठीचं आरक्षण आहे। त्यानंतर दुसरी जागा आहे बुधवारपेठ TP फायनल प्लॉट नंबर 59 छत्रपती संभाजी महाराज चौक येथील जागा 12100 म्हणजे औद्योगिक आणि आता नव्याने प्रारूपमध्ये आले आहे ते म्हणजे रहिवाशी अशा पद्धतीचं आरक्षण आहे। भवानीपेठ येथील शाळा त्या शाळेचं 20,000 स्क्वेअर फूट जागा आहे। पब्लिक आणि सेमी पब्लिक अशा पद्धतीचं आरक्षण आहे। ते मागचंही आरक्षण आणि आताचंही आरक्षण। आणि त्याशिवाय गोल्ड फ्रीज हे कमर्शियल आहे, कमर्शियल तेव्हाही होतं आताही आहे। सिद्धेश्वर पेठ सिव्हिल हॉस्पिटल समोरील विभागीय कार्यालय क्रमांक 8 ची जागा अशा पद्धतीनं ह्या महापालिकेची जागा BOT तत्वावर त्यांनी द्यायचं ठरवलं आहे। आणि महापालिकेच्या आयुक्तांकडूनचा तसा प्रस्ताव देखील अजेंडावर आलेला आहे आणि महापौरांनी तो सभागृहामध्ये घेण्याचा देखील म्हणजे विचाराधीन ठेवला आहे। म्हणूनच तो विषय पत्रिकेवर आला आहे। पण ह्यामधलं एक वैशिष्ट्य असं की बाबा ज्या पद्धतीनं मंजूर आराखड्याला मागील 20 वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती म्हणून तो मंजूर करण्यात आला होता। शासनाची त्याला मंजुरी होती आणि सर्वसाधारण सभेची देखील मंजुरी होती म्हणून तो मंजूर आराखडा हा अंतिम ठरवला गेला। आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये जे काही आराखडा असतो तो फार महत्त्वाची भूमिका निभावतो। पण ह्याच्यामधलं एक वैशिष्ट्य काय की सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय कार्यकाळ यापूर्वी प्रशासकीय कार्यकाळ होता आणि त्या प्रशासकीय कार्यकाळामध्येच सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आणि तो विकास आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला। पण त्या विकास आराखड्याला सर्वसाधारण सभेची मान्यता नाही। पुढील 20 वर्षाचा आराखडा त्या विकास आराखड्यामध्ये गृहीत धरला जातो। पण सर्वसाधारणची सभेची मान्यता नसताना तो शासनाकडे गेलाय, तो अद्याप मंजूर नाही। तरी पण सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी ह्या 7 जागेवरचं आरक्षण उठवून त्यांना BOT वर देण्याचा जो घाट घातला आहे तो बेकायदेशीर पद्धतीनं प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाल्याशिवाय अंतिम मंजूर आराखड्यामधली जी काही आरक्षण आहेत ते हटवली जाणार नाही। हा कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीचा तो भाग आहे। आणि ही कार्यपद्धती ही प्रशासनालाही माहीत आहे आणि पदाधिकाऱ्यांना माहीत असावी का नसावी हे मला माहीत नाही। पण प्रशासनाला हे नक्कीच माहीत असावं की प्रारूपला मंजुरी मिळाल्याशिवाय यापूर्वीच्या मंजूर आराखड्यामध्ये असलेल्या आरक्षणाची तरतूद आपल्याला बदलता येत नाही। तरी देखील
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पदाधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवून एक म्हणजे आश्चर्याचं गोष्ट आहे की अशा पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीचं काम आयुक्त तरी कसं करू शकतात. आयुक्त कोणाच्या सांगण्यावरनं तर हा प्रस्ताव देत नाहीत का, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे काय की हा प्रस्ताव आल्यानंतर स्वतःला प्रांतिक अधिनियमाचे अगदी आम्ही उकळून पेतो असं म्हणून घेणाऱ्या अनेक ज्येष्ठांचे वर्णी स्वीकृत म्हणून लागली. त्या स्वीकृतांना ही गोष्ट कळली नाही का की बाबा अजेंडावर येण्या अगोदर हा विषय आपला ह्या पद्धतीचा असतो आणि अशा पद्धतीनं ही मंजुरी घ्यावी लागते. ह्यांना हे सांगता आलं नाही का. बरं, ह्यांना जर का समजलं असेल आणि ते जर का मुग गिळून गप बसले असतील तर मग नक्कीच ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे हे उघड उघड. पण ह्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या 7 जागेलाच हे फक्त मंजुरीसाठी घेणार का. अशा पद्धतीचा कारभार हा होऊ शकत नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या ह्या कार्यपद्धतीमध्ये अनेक पद्धतीची ही गंभीर धोरणात्मक अशा निर्णयाची जबाबदारी सर्वसाधारण सभेची आहे, आयुक्तांची नाही आहे. आयुक्तांना पाठवलेला आराखडा हा पुन्हा मागवून घेणे आणि मागवून घेऊन चर्चा करून अंतिम निर्णय घेणे हा सर्वसाधारण सभेचा अधिकार आहे. तो अबाधित ठेवणं आणि तो अबाधित ठेवून तो पुढच्या पद्धतीनं आरक्षण मंजुरीसाठी पाठवणं हे सर्वसाधारण सभेचं सर्वात मोठं काम आहे. पण भाग भांडवल उभारण्यासाठी ज्या पद्धतीने 7 जागा ह्या देण्याचा आणि त्याच्यावर BOT तत्वानं निधी उभारण्याचा जो घाट सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यावर मार्फत केला जातोय तो नक्कीच संशयास्पद आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.